छत्रपती संभाजीनगर जालना हायवे संभाजीनगर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेला एक पेट्रोल पंप. दुपारचे 12:30 वाजलेले. पंपावर काम करणारी एक महिला उभी होती. तेवढ्यात तिथे एक दुचाकी येते. गाडीवर बसलेला तरुण खाली उतरतो, त्या महिलेजवळ जातो आणि कमरेला लावलेला चाकू काढून एक घाव तिच्या पाठीत घालतो. त्यानंतर ती महिला खाली पडल्यावर तिच्या गळ्यावरून सहज चाकू फिरवतो. महिला जागीच खाली पडते आणि तिचा मारेकरी परत त्याच गाडीवर बसून निघून जातो. संभाजीनगरमधून बातम्या आल्या, व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो पाहणाऱ्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. पण त्या तरुणानं पंपावर काम करणाऱ्या त्या महिलेचा एवढ्या निर्दयीपणे खून का केला? त्या दोघांचा एकमेकांसोबत काही संबंध आहे का? असे प्रश्न घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर उपस्थित झालेत. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. संभाजीनगरच्या शेंद्रा MIDC जवळ असलेलं चित्ते पिंपळगाव. 2017 मध्ये याच गावात राहणाऱ्या सुदाम परसराम गावंडेचं लग्न पूजा नावाच्या मुलीसोबत झालं. लग्नाच्या काही वर्षांनी सुदाम आणि पूजाला एक मुलगा आणि एक मुलगी झाली. पण 12 जानेवारी 2023ला घरात काहीतरी कारणावरून वाद झाला आणि सुदामनं गळफास लावून स्वतःला संपवलं. पतीच्या निधनानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी पूजावर झाली. त्यांचं संगोपन करण्यासाठी पूजानं हाताला येईल ते काम केलं. गावातच राहून ती तिच्या मुलांचा सांभाळ करत होती. पूजाच्या घराजवळ तिच्या चुलत सासऱ्यांचं घर होतं. 32 वर्षीय सत्यम गावंडे हा नात्यानं पूजाचा दीर. तो तिथंच राहायचा. पूजाच्या पतीच्या निधनानंतर सत्यमचं पूजासोबत बोलणं वाढलं. हे दोघं एकमेकांना पूजाच्या लग्नापासूनच ओळखायचे, पण आधी त्यांचा एवढा संपर्क आला नव्हता. आता घरी येणं जाणं वाढल्यानं दोघांची जवळीक वाढली. सत्यमला पूजा आवडायला लागली. त्यानं मनातली गोष्ट पूजासमोर बोलून दाखवली. पूजाही त्याच्या प्रेमात होती. तिनं सत्यमला होकार दिला आणि दोघांचं प्रेम प्रकरण सुरू झालं. आता या दोघांच्या गाठीभेटी वाढल्या. नातेवाईकांना पूजा आणि सत्यमच्या या नात्याबद्दल संशय यायला लागला. ही गोष्ट सत्यम आणि पूजाला कळाली. शेवटी दोघांनी एकत्र यायचं ठरवलं. आता सत्यम आणि पूजा या दोघांच्या वयात 5 वर्षाचं अंतर होतं. दोघांचं एकमेकांवर प्रेमही होतं, पण तरीही या नात्याला घरचे परवानगी देणार नाहीत हे दोघांनाही माहिती होतं. म्हणून या दोघांनी 15 नोव्हेंबर 2025ला चित्ते पिंपळगाव सोडलं आणि देवाच्या आळंदीत जाऊन आर्य समाज संस्थेत लग्न केलं. लग्न करून हे दोघेही परतले. दोघांचा संसार सुरळीत सुरू झाला, पण तो फक्त काही काळासाठीच. लग्नाच्या 3च महिन्यात सत्यम आणि पूजामध्ये खटके उडायला लागले. ते रोज एकमेकांसोबत भांडायचे. कधी कधी या भांडणात शिव्या दिल्या जायच्या आणि कधी कधी या दोघांमध्ये हाणामारीपर्यंत विषय जायचा. आता दररोज होणाऱ्या या भांडणाचं कारण जरा वेगळंच होतं. पूजासोबत लग्न केल्यानंतर काही दिवसात सत्यमला दुसरी मुलगी आवडायला लागली. त्याला आता त्या नवीन मुलीसोबत लग्न करायचं होतं. दुसऱ्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी सत्यमला आधी पूजासोबत घटस्फोट घ्यावा लागणार होता. त्यानं पूजाकडे याची मागणी केली. तिचं उत्तर नाही असंच होतं. पूजानं मोठ्या अपेक्षेनं सत्यमसोबत नवा संसार थाटला होता. सुदामच्या निधनानंतर मुलांचं संगोपन करण्यासाठी तिला सत्यमसोबत राहणं महत्त्वाचं वाटू लागलं. तिनं सत्यमला बऱ्याच वेळा ही गोष्ट समजावून सांगितली, पण याचा हट्ट काही कमी होत नव्हता. या रोज रोजच्या भांडणांना पूजा कंटाळली होती. तिनं गाव सोडलं आणि आपल्या 2 मुलांना घेऊन कुंभेफळला राहू लागली. कुंभेफळला गेल्यावर ती कामाच्या शोधात होती. तिला संभाजीनगर जालना हायवेवर इंडियन ऑइलच्या शिवसमर्थ पेट्रोल पंपावर काम मिळालं. पूजा रोज सकाळी घरची कामं आटोपून बरोबर 9:30 वाजता पंपावर पोहोचायची. तिचं काम व्यवस्थित सुरू होतं, पण या दरम्यानही सत्यमनं तिला त्रास देणं सोडलं नव्हतं. घटस्फोटाचा विचार त्याच्या डोक्यातून अजून गेला नव्हता. तो अधूनमधून पंपावर येऊन तिला घटस्फोटाबद्दल विचारत राहायचा. पण आठवड्याभरापासून त्यांच्यातला हा वाद वाढत होता. घटस्फोट दे, नाहीतर मी तुला मारून टाकेल, अशा धमक्या सत्यम पूजाला द्यायचा. घटनेच्या 1 दिवस आधी दोघांमध्ये जुन्याच विषयावरून फोनवर बराच वेळ भांडण झालं. सत्यमनं पूजाला परत जीवे मारण्याची धमकी दिली. दुसरं लग्न करण्यासाठी मध्ये येणारी अडचण कायमची दूर करायची हे सत्यमनं ठरवलेलं होतं. त्याला पूजाच्या डेली रुटीनबद्दल सगळं माहिती होतं. त्याचाच प्रॉपर अभ्यास करून त्यानं तिची फिल्डिंग सेट केली. 9 एप्रिलच्या सकाळी पूजानं नेहमीप्रमाणे लवकर उठून घराची सगळी कामं आटोपून घेतली आणि ती बरोबर 9:30 वाजता पंपावर कामाला गेली. सत्यम तिच्यावर नजर ठेवून होता. त्यानं 10 वाजता आपली गाडी पूजा काम करत असलेल्या पंपावर नेली. सत्यमला तेव्हाच पूजाचा गेम करायचा होता, पण पंपावर गाड्यांची बरीच गर्दी असल्यानं तो तिथून निघून गेला. त्यानंतर 1-2 वेळा परत तो आला, पण गाड्यांची रेलचेल जास्त असल्यानं तो परत माघारी फिरला. नंतर दुपारी ऊन वाढल्यानंतर 12:30 वाजता सत्यम पंपाजवळ गेला. त्याला पंप मोकळा दिसला.
सत्यमनं त्याची दुचाकी आत टाकली आणि पूजा उभ्या असलेल्या मशीन जवळ जाऊन उभी केली. तिनं सत्यमला पाहिलं होतं. त्याला आपल्याकडे येताना पाहून ती दूर दूर जात होती. पण सत्यम लगेच तिच्याजवळ चालत गेला. त्यानं कंबरेत खोचून आणलेला धारदार चाकू डाव्या हातानं बाहेर काढला. तिचा हात पकडून चाकू पूजाच्या पाठीत खुपसला. एक हात जखमेवर लावून ती पळण्याचा प्रयत्न करत होती. पण सत्यमनं हात पकडून ठेवल्यानं तिला निसटता आलं नाही. ती खाली कोसळली. आपण चाकू चालवत असताना पूजाचं शरीर हलू नये म्हणून सत्यमनं त्याचा गुडघा तिच्या छातीवर ठेवला आणि डाव्या हातानं तिच्या गळ्यावरून अगदी सहजपणे चाकू फिरवला. पूजाच्या गळ्यातून वाहणारं रक्त पाहून सत्यम जागेवरून उठला. कोणीतरी अनोळखी माणूस पूजाला मारतोय हे पाहून पंपाचे मालक बबनराव मुळे धावत आले. पण सत्यमनं त्यांनाही चाकूचा धाक दाखवून दूर जायला लावलं. मग रक्तानं भिजलेला चाकू परत कमरेत खोचून सत्यम आपल्या गाडीवर निवांतपणे निघून गेला. आता घडलेला प्रकार बबनराव यांनी तात्काळ करमाड पोलिसांना सांगितला. त्यांनी लगेच घटनास्थळी येऊन पूजाचा मृतदेह रुग्णवाहिकेने संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात पाठवला. पोलिसांना कळलं की सत्यम पिंपरी राजा मार्गे कसनेरकडे निघून गेलाय. करमाड पोलिसांच्या एका पथकानं त्याचा पाठलाग केला आणि घटनेच्या एका तासातच कसनेर शिवारातून त्याला ताब्यात घेतलं. दरम्यान घटनेची माहिती पूजाची जवळची मैत्रीण छाया गोरखवांगे हिला कळाली. ती पंपावर येताच मोठ्यानं रडायला लागली. तिनं माध्यमांना सांगितलं, पूजानं 3 महिन्यांपूर्वीच करमाड पोलीस स्टेशनला सत्यमच्या विरोधात तक्रार दिली होती आणि 7 एप्रिलला सत्यमच्या धमक्यांमुळे घाबरलेली पूजा तक्रार देण्यासाठी करमाड पोलीस स्टेशनला गेली होती. पण सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत वाट पाहूनही पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. जर त्या दिवशीच पोलिसांनी सत्यमवर कारवाई केली असती तर आज पूजा जिवंत असती, असं छाया म्हणाली. घाटी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी पूजाला मृत घोषित केलं, तर सत्यम सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पण दिवसा डवळ्या झालेल्या या हत्येनं संभाजीनगर हादरून गेलंय. पूजाची हत्या करून सत्यमची खुन्नस तर पूर्ण झाली, पण नात्यानं त्याचे आणि पूजाची 2 लहान मुलं आता कायमचे एकटे पडलेत.